हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा पहिल्या युनिटचा दुसरा धडा पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे द फन दे हॅड. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्गी असं पात्राचं नाव दिलं आहे आणि ते लिहिलं आहे तिच्या डायरीमध्ये त्या दिवशी. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. बघा वर्ष, बघा 2157. आता कोणतं चालू आहे? हां, माहीत आहे ना. सो 2157 म्हणजे फ्युचरमध्ये, म्हणजे ही कथा काल्पनिक आहे. ही खूप वर्षांनंतर काय होऊ शकते स्थिती याच्याबद्दल वर्णन केलं आहे. 2157 म्हणजे जवळजवळ 100-150 वर्षानंतर. 150 वर्षांनंतर पिरियड कसा असू शकतो? कदाचित लेखकाने इथे असं वर्णन केलं आहे. पुस्तकं वगैरे त्यावेळेस नसू शकतील. संपूर्ण जग यंत्रणांवर आधारित असणार आहे. प्लस शाळा वगैरे किंवा आणखीन परिस्थिती इथे नसेल. मग काय चेंज असू शकतात हे आपल्याला इथे सांगितलं आहे. बघूया त्यावेळेस 2157च्या काळात, म्हणजे 150 वर्षानंतरची जी मार्गी आहे तिला कसं वाटतं आहे ते बघूया. शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तिने लिहिलं डायरीमध्ये, आणि हे खूपच स्पेशल होतं त्यांच्यासाठी. 2157मध्ये मार्गीने आपल्या डायरीमध्ये लिहिलं, टॉमीला आज खरं पुस्तक सापडलं. याच्यावरूनच आपण ठरवू शकतो की त्यावेळीच्या 150 वर्षानंतरच्या मुलांना पुस्तक म्हणजे काय हे पण माहीत नाही आहे. माहिती असेल पण त्यांना पाहिलं पण कधीच नसेल. कारण पहिल्यांदा त्यांना पुस्तक सापडलं, ती लिहून ठेवते आहे की किती आश्चर्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी पुस्तक म्हणजे किती काळ बदललेला असेल 150 वर्षानंतर, असं वर्णन केलेलं आहे. सो तिने लिहिलं आहे, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. It was very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandmother told him that there was a time when all stories are printed on paper. आता हे पुस्तक खूप जुनं होतं. मार्गीचे ग्रँडफादर एकदा सांगत होते की त्या ग्रँडफादरला त्यांच्या ग्रँडफादरनी सांगितलेलं की ते जेव्हा लहान होते त्यांच्या काळात स्टोरी सगळ्या पेपरवर प्रिंट केलेल्या असायच्या. कोणाचे ग्रँडफादर? मार्गीचे ग्रँडफादर सांगत होते की ते लहान असताना त्यांचे ग्रँडफादर सांगत होते की सगळ्या स्टोरीज आधीच्या काळात पेपरवर प्रिंट केलेल्या होत्या. म्हणजे आत्ताचा काळ. तर आत्ताचा काळ माहिती आहे आपल्याला, सगळं पेपरवरच प्रिंट चाललेलं आहे. म्हणजे आजच्या काळाविषयी ते बोलत आहेत 2157मध्ये की सगळ्या स्टोरी कशावर होत्या? कागदावर प्रिंट केलेल्या होत्या, बुकमध्ये प्रिंट केलेल्या होत्या. ओके, ठीक आहे, बघूया. They turned the pages which were yellow and crinky. त्यांनी पुस्तकाची पानं अशी पलटली, ती येलोविश झालेली, थोडी क्रिंकी झालेली. It was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. आणि त्या पुस्तकामध्ये असणारे शब्द तसेच होते, हलत नव्हते. जसे कम्प्युटरवर सारखे हलतात शब्द, मागे पुढे होतात, मुव्हिंग होतात, तसं काहीच नव्हतं. पण त्या पुस्तकातले शब्द तसेच्या तसे एका जागी होते. स्क्रीनवरचे तर हलत असतात सारखे. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि जेव्हा त्यांनी पेज टर्न केलं तसेच सेम वर्ड्स त्यांना दिसले, ते इथे लिहिलेले होते. फर्स्ट टाइम ते पहिल्यांदा पाहत होते. असं पुस्तक त्यांच्या आयुष्यात ते पहिल्यांदा बघत होते. याच्या आधी कधी त्यांनी पुस्तक पाहिलंच नव्हतं. गी said Tommy, what a waste. When you are through with book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. So Tommy सांगू लागला, काय वेस्ट आहे, काय कचरा आहे हा. यू आर थ्रू विथ द बुक, जस्ट टू थ्रो इट अवे. फेकून देते, तू पुस्तक बघतेस. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स. आपल्या टेलिव्हिजनमध्येच लाखो पुस्तकं असतील. इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर. आणखीन त्याच्यात येऊ शकतील. आय वुडंट थ्रो इट अवे. सबमिट माईन सेड मार्गी. मार्गी बोलली, हां माझंही तसंच आहे. शी वॉज 11. ते 11 वर्षाची होती हा मार्गी. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. आणि जेवढे टॉमीने टेलिबुक्स बघितले आहेत टी व्हीवर तेवढे तिने बघितले नव्हते. ही वॉज 13 आणि तो 13 वर्षाचा होता. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? तुला सापडलं कुठे पुस्तक? त्यांनी सांगितलं, इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. तो वाचण्यात बिझी होता म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या घरातच सापडलं. इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे जुन्या वस्तूंचा संग्रह असतो ना, त्याच्यात ते पुस्तक पडलेलं होतं.
व्हॉट्स इट अबाउट? स्कूल. तो सांगतो टॉमी कशाबद्दल आहे ते? स्कूलबद्दल आहे. त्या पुस्तकात माहिती कशाची आहे? स्कूलची आहे. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल. मार्गीला आणखीन आश्चर्य वाटलं. स्कूलबद्दल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? स्कूलबद्दल काय लिहायचं? आय हेट स्कूल. मला स्कूल आवडत नाही अशी मार्गी म्हणते. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गीला नेहमी स्कूलबद्दल तिरस्कार वाटायचा. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन इव्हर. आणि आता तिला आणखीन तिरस्कार वाटू लागला. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हन हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. जो मेकॅनिकल टीचर होता म्हणजे तिच्या समोर कॉम्प्युटर स्क्रीनवर येणारा टीचर सारखा काही ना काही टेस्ट द्यायचा, जिओग्राफीची टेस्ट द्यायचा. शी हॅड बीन डुईंग वर्स. आणि तिला त्याच्यात चांगले मार्क्स मिळायचेच नाही. तिची परिस्थिती जिओग्राफीमध्ये आणखीन वाईट आणि आणखीन वाईट होती. Until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. तिने शेवटी तिच्या आईने तिचं डोकं असं हलवलं आणि तिला पाठवलं कुठे? काउंटी इन्स्पेक्टरकडे. ही वॉज राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस. तो राऊंड एकदम लिटल मॅन होता, लाल फेस होता त्याचा. अँड होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि संपूर्ण त्याच्याकडे बॉक्स होता तो डायल्स आणि वायर्सचा होता. ही स्माईल ॲट मार्गी अँड गेव हर अॅन ॲपल. तो हसला आणि त्याने मार्गीला ॲपल दिला. देन टूक द टीचर अपार्ट. मार्गी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट ही न्यू हाऊ ऑल राईट. सो मार्गीला असं वाटलं की त्याला कदाचित माहीत नसावं कसं एकत्र करायचं आहे. ही न्यू हाऊ ऑल राईट. पण त्याला सगळं माहिती होतं. आफ्टर अन आवर ऑल्सो there it was again, large and black and ugly with a big screen on which all the lessons were shown. आधी त्याने टीचरला लांब नेलं. नंतर मार्गीला असं वाटलं की त्याला माहीत नसावं कसं एकत्र करायचं ते. शेवटी तेच झालं. there it was again. पुन्हा तेच. large and black and ugly with a big screen. मोठी स्क्रीन होती त्याच्यावर लेसन्स येऊ लागले, क्वेश्चन्स येऊ लागले. that wasn't so bad. वाईट काहीच नव्हतं. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. सगळ्यात हेटेड पार्ट काय असेल तर तिला होमवर्क आणि टेस्ट द्यावी लागत होती आणि ते तिला आवडत नव्हतं. तो स्लॉट तिला आवडत नव्हता. बाकी सगळं ठीक होतं. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old. आणि ते तिला सांगायचं होतं ते पंच कोडमध्ये सांगायचं होतं. सो मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेट द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर लगेच मार्क्स काउंट पण करायचं, जराही वेळ नाही लावायचं. इन्स्पेक्टर हॅड स्माईल आफ्टर ही वॉज फिनिश. इन्स्पेक्टर आला होता, त्याने स्माईल केलं त्याचं काम झाल्यावर. अँड पॅचेत मार्गी सेड. आणि तिचं डोकं थोपटलं. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल. लहान मुलीचा काहीच फॉल्ट नाही आहे मिसेस जोन्स. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. कदाचित जॉग्राफिक सेक्टरचं इन्फॉर्मेशन लगेच पटपट आली असावी. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा गोष्टी कधी कधी होतात. आय हॅव स्लो इट अप टू ॲन ॲव्हरेज सिनियर लेवल. मी तर थोडा स्लो करेन 10 वर्षाच्या मुलीच्या प्रमाणे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. पण तिचा प्रोग्रेस पॅटर्न थोडा सॅटिस्फॅक्टरी आहे. आणि पॅटेड मार्गी सेड अगेन. आणि त्यांनी पुन्हा एकदा तिचं डोकं थोपटलं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी डिसअपॉइंटेड झालेली, उदास झाली. शी हॅड बीन होपिंग दे विल टेक द टीचर अवे ऑलटुगेदर. तिने असं होप केला होता की टीचरलाच घेऊन जातील कुठेतरी. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली मंथ. कारण त्यांनी टॉमीच्या टीचरला 1 महिनाभर कुठेतरी घेऊन गेले होते. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली. कारण हिस्ट्री सेक्टरचा जो पार्ट होता तो कम्प्लिटली ब्लँक आउट झालेला, दिसतच नव्हता. मग त्यावेळेस ते त्याच्या टीचरला 1 महिनाभर घेऊन गेले होते. मेकॅनिकल टीचर. ओके. सो ती स्क्रीन वगैरे असणार किंवा कम्प्युटर असेल किंवा आणखीन काय असेल. मेकॅनिकल टीचर म्हणजे मशीनच्या माध्यमातून शिकवणार. सो त्याला घेऊन गेले होते. सो शी सेड टू टॉमी. टॉमीला सांगितलं, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. का कोणी शाळेबद्दल लिहिल. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आयज. टॉमी सुपिरियर आयजनीच बघत राहिला तिच्याकडे. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. ते आपल्या पद्धतीची शाळा नव्हती त्यावेळेस. स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड ऑफ इयर्स ॲगो. शेकडो वर्षापूर्वी असणारी ती शाळा होती. म्हणजे ते आजच्या शाळांबद्दल बोलत होते. आज जशा शाळा आहेत तशा शाळांबद्दल ते बोलत होते. आणि त्यांची शाळा तशी नाही आहे. मग टॉमी तिला सांगायचा प्रयत्न करत होता की हे कोणाच्या शाळेबद्दल आहे.
ही ॲडेड लॉफ्टली प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. त्याने असंही मेन्शन केलं सेंचुरीज ॲगो. सो तो सांगत होता की ह्या शाळा ज्या होत्या त्या आपल्या शाळेसारख्या नाही आहेत, त्या आधी खूप वेगळ्या शाळा होत्या. म्हणजे आजच्या पिरियडबद्दल ते बोलत आहेत, 2157च्या काळामध्ये बोलत आहेत ते आपल्या या आजच्या शाळांबद्दल. मार्गी वॉज हर्ट. मार्गी हर्ट झाली. वेल आय डोंट नो वॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम आय गो. मला तर माहीतच नाही आहे कशा शाळा होत्या त्यांच्या. शी रीड द बुक ओव्हर ही शोल्डर फॉर अ वाईल अँड देन सेड. तिने थोडा वेळ पुस्तक ते वाचलं आणि बोलली, एनिवे दे हॅड अ टीचर. त्यांना टीचर होते शिकवायला. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट रेग्युलर टीचर, इट वॉज मॅन. पण आपल्या टीचरसारखे नाही, ते खरोखरचे मॅन होते शिकवायला. मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? कसं असू शकतो मॅन टीचर? वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. कारण तो स्वतः तिथे यायचा, तो मॅन टीचर. तो मुलांना आणि मुलींना होमवर्क द्यायचा, त्यांना क्वेश्चन्स विचारायचा. मॅन इजंट स्मार्ट इनफ. एवढा मॅन स्मार्ट नाहीच आहे. असू शकतो? नाही. शुअर ही इज. असू शकतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या फादरला सगळं माहिती आहे जेवढं माझ्या टीचरला माहिती आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय. बेछा, खरोखर त्यांना सगळं माहिती आहे. मार्गी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. मार्गी याच्यावर बोलायला आधी प्रिपेअरच नव्हती. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मला तर माझ्या घरात स्ट्रेंज मॅन नकोच आहे शिकवायला. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. टॉमी हसू लागला. यू डोंट नो मच मार्गी. तुला काहीच माहीत नाही आहे. टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तर त्या टीचरबद्दल सांगतो आहे. काय सांगतो आहे तर अशी स्पेशल बिल्डिंग असायची आणि तिथे मुलं जायची आणि तिथे पण टीचर यायचे आणि तिथे शिकवायचे. सो तिथे येऊन घरात राहण्याची गरज नाही आहे टीचर्सला. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि सगळी मुलं एकच गोष्ट शिकायचे. शुअर इफ दे वर द सेम एज. एकाच एजचे असतील तर ते सेमच गोष्ट शिकणार. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. इट टीचीस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण तिच्या आईने तसं वेगळंच सांगितलं होतं टीचरबद्दल की टीचरला ॲडजस्ट करावं लागणार. प्रत्येक मुलगा किंवा मुलीप्रमाणे त्याप्रमाणे शिकवावं लागणार डिफरंटली, जसं फिट होईल त्यांच्या माइंडप्रमाणे तसं. जसं सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. त्यावेळेस ते तसं करत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक्स. तुला आवडत नव्हतं तुला पुस्तक वाचायची गरज नव्हती. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्गी सेड क्विकली. मी असं म्हणत नाही आहे की मला आवडत नाही आहे. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल. पण तिला खरोखरच वाचायचं होतं त्या फनी स्कूलबद्दल. दे वरंट इवन हाफ फिनिश वेन मार्गीज मदर कॉल मार्गी स्कूल. आणि त्यांनी पूर्ण बोलणंही केलं नव्हतं तेवढ्यात मार्गीची मम्मी ओरडली, मार्गी स्कूल. मार्गी लुकअप. नॉट एट मम्मा. मम्मा तिची मम्मा ओरडली. नाव अँड इट्स प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू. आणि आता टॉमीची सुद्धा टायमिंग झाली असावी. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोअर विथ युअर आफ्टर स्कूल. मी आणखीन थोडा वेळ पुस्तक वाचू शकते तुझ्या स्कूलनंतर. मे बी. त्याने होकार दर्शवला. ही वॉक अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक बिनीथ हिज आर्म. आणि ते डस्टी जुनं मळलेलं पुस्तक त्याच्या आर्ममध्ये त्याने ठेवलेलं. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. मार्गी तिच्या स्कूल रूममध्ये गेली. स्कूल रूम कुठे होता? तिच्या बेडरूमच्या बाजूलाच. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर तिची वाट बघत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे. प्रत्येक वेळेस सेम टायमिंगला तो यायचा, फक्त सॅटर्डे संडे सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण तिच्या आईचं असं म्हणणं होतं जर ती रेग्युलर आवर्समध्ये जर शिकली तर आणखीन थोडंसं तिला नॉलेज भेटेल, म्हणून सॅटर्डे संडेला लेक्चर्स नव्हते. द स्क्रीन वॉज लाईट अप. स्क्रीन कम्प्युटरची ओपन झाली. इट सेड today's arithmetic lesson is on addition of proper fraction. Please insert yesterday's homework in the proper slot. सो लगेच तो मेकॅनिकल टीचर बोलायला सुरुवात केली. आज अरिथमॅटिक लेसन होणार आहे, ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स होणार आहेत आणि येस्टरडेचं होमवर्क प्रॉपर स्लॉटमध्ये ठेवा.
मार्गी डीड सो विथ अ साय शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल. मार्गीने तसं केलं, पण तिच्या डोक्यात तोच विचार चालू होता, जुन्या काळातले स्कूल कसे होते. दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. जेव्हा त्याचे ग्रँडफादर लहान होते तेव्हा ते कसे शाळेत जायचे. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. सगळे आजूबाजूचे सगळे एकत्र यायची मुलं, एकत्र लाफ करायची, एकत्र शाऊट करायची. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम. एकाच स्कूल रूममध्ये बसायचे. गोईंग होम टुगेदर. एकत्र घरी जायचे. एंड ऑफ द डे दे लर्न द सेम थिंग. एकच गोष्ट ते शिकायचे. सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. कारण ते एकमेकांना मदत करू शकत होते, एकमेकांशी बोलू शकत होते. अँड द टीचर्स वर पीपल. आणि मेन म्हणजे त्यावेळेस टीचर्स पीपल होते. तिच्या डोक्यात विचार चालू होता. तेवढ्यात मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. तो लगेच मेकॅनिकल टीचर स्क्रीनवर दाखवू लागला. when we add fraction 1/2 and 1/4 आणि ते चालूच होतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. मार्गी विचार करत होती की आता जुन्या काळामध्ये कसं त्या विद्यार्थ्यांना आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्यांनी कशी फन केली असेल याच्याबद्दल ती विचार करत होती. म्हणजे मार्गी आपल्या काळाबद्दल विचार करत होती जो आता पिरियड चालू आहे, कारण ती 1957 होती ना, म्हणून. तर हा काल्पनिक लेसन होता की फ्युचरमध्ये कशा पद्धतीने काळ बदललेला असेल आणि आपल्या काळाला ते कशा पद्धतीने बघत असतील. ठीक आहे, धडा संपलेला आहे.